रात्रीचे वाजले आहे 7. बघू शकता पुण्यात अजून पण जोरदार पाऊस आहे. खूप पाऊस पडतोय आणि पाऊस आज खूपच जोरात पडतोय, थांबायचं नावच घेत नाही. आणि रेड अलर्ट दिलेला आहे पुण्याला. आज सगळ्यांना सुट्ट्या देखील जाहीर केल्या होत्या. तर पाऊस कंटिन्युअस पडत आहे. तर चला आपण आज काय नवीन रेसिपी करणार आहोत तर बघू. येथे मी चांगल्याचे भडंग घेतलेले आहे, बघू शकता. भडंग निवडून घेतले व्यवस्थित आणि ते चांगले असे कढईत गरम करून घेतलेले आहे. जास्त पण भाजले नाही, फ्राय केले थोडेसे. ते थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतले होते. आणि आज आपण काय करणार आहे भडंगाचा तर पहा मी कशा पद्धतीने त्याचा चिवडा तयार करते. तर बघा, माझी ही प्रोसिजर मला आवडली तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथे मी पॅन ठेवला आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आणि इथे आपले भडंग फ्राय झालेले आहे, छान असे बघू शकता. छान खरपूस भाजून घेतले आहे. इथे तेल देखील गरम झालेलं आहे. या भडंगमध्ये हळद टाकली, आपण तिखट टाकलं, चवीनुसार टाका सगळं आणि छान हलवून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं व्यवस्थित खालपासून. इथे मोहरी टाकली पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर. मोहरी तळतळली की आपलं ह्याच्यात टाकून द्यायचं का भडंगामध्ये. आणि इकडे मी असे छान असे बारीक काप खोबऱ्याचे करून घेतले होते, ते फ्राय करायचे. छान तांबूस कलर येऊपर्यंत छान करायचे, जेणेकरून त्याची चव खूप छान लागते. अशा प्रकारे केले ते सुद्धा भडंगमध्ये टाकायचे. सगळं छान असं परतून घेतलेले आहे आणि आपण ते भडंगमध्ये छान हलवून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. नंतर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहे, शेंगदाणे मीठ आणि त्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकणार आहोत, 1 चमचा. आणि त्यामुळे शेंगदाण्याला छान कलर पण येतो आणि मेन म्हणजे चव देखील छान लागते शेंगदाण्याची. जेव्हा आपण त्या भडंगच्या चिवड्यातून खातो शेंगदाणा त्यावेळेस खूप छान चव लागते. तर अशा प्रकारे तुम्ही तिखट आणि मिठात शेंगदाणे फ्राय करून घ्या आणि ते सुद्धा भडंगमध्ये टाका. इथे तेल गरम आहे, त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. चवीनुसार आपण मिरच्या टाकायच्या आहे आणि त्या छान फ्राय होऊन द्यायच्या आहे आणि त्या देखील याच्यात टाकायच्या आहे. आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. बघू शकता कसा कलर आलेला आहे. सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत तर खूप छान वाटतं. इथे मी काही कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा असा फ्राय करायचा आहे तेलात आणि ते सुद्धा टाकायचं आहे. अशा प्रकारे हा भडंगचा तयार होत आहे. त्यात आपण हिंग टाकलं आहे थोडंसं आणि बघू शकता असं छान मिक्स करायचं. प्रत्येक वस्तू टाकल्यानंतर छान मिक्स करायची. यात मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि मिठाशिवाय चवच नाही कुठल्याही पदार्थाला. इथे मी साखर टाकलेली आहे, 1 चमचा अंदाजे टाकले आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे छान असं चवीला भडंग तयार होतं. हे मला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा.